नात्यामधील दुरावा भाग 5. अभि मधू यांच्या घरी रोज येऊ लागला. मधू आणि आई सोबत गप्पा मारत बसायचे आणि दोघे एकमेकांचे कॉलनीत असल्यामुळे दोघे सोबत कॉलेजमध्ये जात होते. कॉलेजमधला मॅडमनी दिलेला प्रोजेक्ट कंप्लीट झाला होता. त्यानंतर मधू आणि अभि हे चांगले मित्र बनले होते आणि मित्राचं रूपांतर प्रेमात झालं. पण मधू आणि अभि दोघे एकमेकांना म्हणत नव्हते, पण दोघे एकमेकांशिवाय राहू पण शकत नव्हते. अभि कशाचे कारण शोधून मधूकडे येण्याचा प्रयत्न करत असत होता आणि सारखे मधूच्या घरी जाऊ लागला. मधूच्या आईला वाटायचे आहेत मित्र. मधू तिच्या रूममध्ये असली की अभि, आई मधू आहे का घरी? आई हो असं म्हणून मधूच्या रूममध्ये जायचा आणि दोघे रूममध्ये गप्पा मारत बसायचे. गप्पा मारता मारता त्यांना कळत नव्हतं किती वेळ झाला आहे ते. एक दिवस असा आला की मधूचा बर्थडे असल्यामुळे ती कॉलेजमध्ये पिंक ड्रेस घालून आली आणि पिंक ड्रेसमध्ये एवढी सुंदर दिसत होती. अभिने मधूला पाहिलं आणि तो मधूच्या जवळ आला आणि क्षणभर तो मधूकडे पाहतच राहिला. तो मधूला बर्थडे विश न करता डायरेक्ट तिला प्रपोज केला आणि नंतर तो हॅपी बर्थडे मेरी जान असत 2 पायावर बसून त्याच्या हातातले अंगठी काढून तिच्या हातात घातली आणि मधूनी त्याचा प्रपोज एक्सेप्ट केला. तिनं पुढे त्यांच्या नात्याला एक नवीन दिशा मिळाली होती. दोघे खूप खुश होते आणि एकमेकांशिवाय राहू पण शकत नव्हते. पण हे प्रेम ना मधूच्या घरच्यांना माहीत नव्हतं ना अभिच्या घरच्यांना माहीत होतं. असं करता करता दोघांचं कॉलेज संपत आले होते आणि एक्झाम होणार होती हे मधूला समजल्यानंतर मग टेन्शन घ्यायला लागली होती आणि त्या टेन्शनमध्ये ती आजारी पडली. आजारी पडल्यानंतर ती एक्झाम देऊ शकले नाही आणि कॉलेज संपले. अभि गावाकडे गेला. तो गावाकडे गेल्यानंतर मधू पुण्यामध्ये राहायला तयारच नव्हती. जेवण पण करत नव्हती. नाराज असायची. तिकडे अभि पण व्यवस्थित राहत नव्हता. त्यानंतर हे प्रेम मधूच्या घरच्यांना समजले आणि मधूच्या बाबांनी अभिला बोलावून घेऊन समजावलं, हे बघ बाळा, तू चांगला मुलगा आहेस, त्यात आमचं काहीच म्हणणं नाही. पण तू गावाकडे राहतोस. मधू पुण्यामध्ये राहिलेली आहे. ती कशी काय गावाकडे राहायला? पण मधू ऐकायलाच तयार नाही. मधू तिच्या बाबांना म्हणाली, मी लग्न करेल तर फक्त अभि सोबतच करेल, बाकी कोणासोबतच नाही. असं म्हटल्यानंतर मधूच्या बाबांनी लग्नाला तयार झाले. अभिचे आई-वडील तयार होते. मग काय त्यांच्या लग्नाची तयारी जोरदार चालू होती. मधू क्षणभर असं नाही वाटलं की आपण गावाकडे कसं राहू? आपण तर शहरात वाढलेलो आहोत. विचार न करता तिने अभिसोबत लग्न करायचा निर्णय घेतला आणि त्यांच्या लग्नाची सुरुवात झाली होती आणि फायनली त्यांचं लग्न 1 फेब्रुवारीला दोघे लग्नबंधनात अडकले. लग्न व्यवस्थित झालं. दोघे संसाराला सुरुवातही केली. थोड्या दिवसात मजेत दिवस जात होते.
सकाळी मधू उठायची, त्यानंतर सर्व घरातला आवरायची. पण तिला एवढं जमायचं नाही. एक दिवस अभिला वाटलं, चला आता आपली जिम्मेदारी वाढलेली आहे आणि आपण कुठेतरी जॉब शोधला पाहिजे. तो मधूला म्हटला, थोड्या दिवस ॲडजस्ट कर, मी पुण्यामध्ये जॉब शोधतो. त्यावेळी मधू ठीक आहे म्हटली. तो गेल्यानंतर थोडा कामात व्यस्त झाला. मग मधूला असं वाटायला लागले की तो तुझ्यापासून दूर होऊ लागला आहे. तिचं कामाकडे लक्ष लागत नसल्यामुळे सासूचे आणि मधूचे भांडणं लागायची. दोघींचे भांडण लागता लागता खूप भांडणे होऊ लागली आणि अभिला लागलेला जॉब सोडून यावं लागलं होतं. त्याच गोष्टीचा राग अभिला होता. त्यांनी आल्या आल्या मधूला मारलं होतं आणि त्याची नात्यामध्ये दुरावा होऊ लागला. दुरावा एवढा वाढला की डायरेक्ट डिव्होर्स घेण्यापर्यंत वाढला होता. तात्पर्य, दोघेही समजदार असताना पण त्यांच्यामध्ये दुरावा होऊ लागला होता. एकमेकांना समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. धन्यवाद.